माझ्या ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। प्रकाशा गावाजवळील प्रकाशा तरावद रस्त्यावर सोमवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी बिबट्यांनी मेंढ्यांच्या कळपांवर हल्ला करत 2 मेंढ्या फस्त केल्या तर एक मेंढीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार निजामपूर गावाकडून 3 पडाव मेंढ्यांचे कळप प्रकाशा तरावद रस्त्यालगत आले असून गेल्या 15 दिवसांपासून बिपिन पाटील यांच्या शेतात त्यांचा पडाव आहे। सोमवारी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास शेतालगत मेंढ्या चरत असताना दादरच्या शेताकडून नर व मादी अशा 2 बिबट्यांनी अचानक झेप घेत 3 मेंढ्यांवर हल्ला चढवला। यामध्ये 2 मेंढ्यांना फरफटत शेतात ओढून नेण्यात आलं तर एका मेंढीच्या मानेजवळ चावा घेत तिला जखमी करण्यात आले। मेंढपाळ व शेतातील मजुरांनी आरडाओरड केल्यानं बिबटे घटनास्थळावरून पसार झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही। घटनेनंतर घाबरलेल्या मेंढपाळांनी गावात धाव घेत माजी उपसरपंच भरत पाटील यांची भेट घेऊन भीती व्यक्त केली आहे। त्यानंतर शहादा वन विभागाशी संपर्क साधण्यात आला। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर गावाहून येणाऱ्या मेंढपाळांसाठी सध्या कोणतीही भरपाई योजना नसल्याचं सांगितलं आहे। मात्र स्थानिक गावातील मेंढ्यांवर हल्ला झाल्यास पंचनामा करून भरपाई दिली जाते असं स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान 2 मेंढ्या गमावल्यानं व एक जखमी झालेल्या मेंढपाळांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे प्रकाशा परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून वन विभागानं तातडीनं गस्त वाढवून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये। माझं काळू येलू कारंडे नवागाव। आमचे मेंढी आहेत नाही तर 25 तारखेपासून आमच्या इथं पुरा तर असे आज सकाळी 9:30 वाजा वाघाने मेंढ्या धरून घेतल्या। आमच्या 2 मध्ये नेलेत नाही 3 मध्ये नेलेत आणि एक आम्ही पाळली इथं। तिथं जीव घाबरून आलाय आमचा। तिथं सरकारच्याकडे आमची अशी मागणी आम्हाला काहीतरी न्याय मिळाला, भरपाई की भेटा पाहिजे सर। गयाबाई काळू तर आमच्या गरीब लोकांची खूप नुकसान करू आलं। आज 3 दिवसापासून ना 3 मेंढ्या खाऊन गेले। आज ना आज 3 खाल्या, पहिली एक बकरी खाली, 4 होऊन गेलीत आणि 25,000ची नुकसान एक दिवसात हो राहिली आमची। आता मध्ये दादर मध्ये बोलून नेलं त्यांना। तेव्हा आमची मुलं बाळ येतं, आम्ही जंगलवर आमचं पोट भरायचं तेच जे आहे ना, दुसऱ्या कशावर पोट भरायचं आम्ही म्हणलं 9 वाजेची बात आहे, आम्हाला पोट भरायचं साधन नाही। सकाळी 9 वाजता तर आम्ही इथून पळतो ते मेंढी पाडून दिली खाली। म्हणलं 3 मध्ये नेले, तिथं अजून बाल पडेल तर बट पडेल तर रक्त पडेल म्हणजे रक्त बी पडेल तिथं। जनेले तिथं सर ते जनेले ते आत बी गेलं तरी आता तिथं सापा देतो। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।